पैसे की जरूरत आपको क्या नहीं करा सकती, कौन किस हद तक जा सकता है। एक माँ ही अपने बेटे को कराई है किडनैप। जी हाँ, गुलबर्गा शहर से हम आपको ये वाक़या ला रहे हैं। जैसे कि आप नॉर्मली यूपी, बिहार या फिर नॉर्दर्न स्टेट्स में इस तरह का वाक़या सुनते हैं, गुलबर्गा शहर में ही ऐसा वाक़या पेश आया है। होता ये है कि एक बच्चा किडनैप हो जाता है। किडनैप की खबर मिलती है, घर के बाहर एक लेटर आ जाता है, इंग्लिश में लिखा होता है कि आपके बच्चे को किडनैप किया गया है, अगर आपको बच्चा सही सलामत चाहिए तो 22 लाख रुपए देना होगा, वरना उसके ऑर्गन्स हम बेच देंगे और उसको कुछ भी हम कर सकते हैं। उस चिट्ठी की खास बात यह रही कि उस चिट्ठी में जो किडनैप हुआ बच्चा है उसका नाम नहीं था, बल्कि किसी और का नाम था। ये सारा मामला ये है कि ये जो लेडी है वो अपने ननंद के घर आई है और ननंद के घर पे भी एक बच्चा है। इस चिट्ठी में ये लिखा है कि ननंद के बच्चे को किडनैप करना है, लेकिन गलती से हो जाता है इस लेडी का बच्चा किडनैप। तो ये अपनी ननंद पर प्रेशर डाल रही है कि तुम्हारी बच्चे को किडनैप करने की जगह मेरे बच्चे को किडनैप किया गया है, अब उसे कुछ भी कर छुड़ाइए। ये वाक़या लेकर माँ पहुंचती है पुलिस स्टेशन को और फौरन दर्ज की जाती है कंप्लेंट। इसी को चलते पुलिस स्टेशन पर टीम आगे बढ़ती है और इन्वेस्टिगेशन शुरू होता है। ये बच्चा जो किडनैप हो चुका है, इसे ट्रेसिंग शुरू की जाती है। उसके बाद गुलबर्गा सिटी कमिश्नर डॉक्टर शरणप्पा IPS ने लिया अहम फैसला। DCP कनिका सिकरवार के साथ बनाई एक स्पेशल टीम और लगाई सभी लोगों को कार्रवाई पर। बच्चा कैसे हुआ किडनैप, सारी चीजों को ट्रेस बैक किया गया और रिश्तेदारों से पूछताछ की गई। ये जो लेडी है वो बैंगलोर से यहाँ पर आई थी। बताया जा रहा है कि इन्हें फाइनेंशियल प्रॉब्लम चल रहे थे और दिवाली की छुट्टियां खत्म होने के बावजूद भी ये गुलबर्गा में आ चुकी थी। सऊदी में इनके हस्बैंड रहते हैं और इसी को चलते हुए कुछ फंड का मामला था, जो इनके हस्बैंड की वाइफ के पास कुछ पैसे आए थे और यही पैसों को टटोलने के लिए, उनकी फाइनेंशियल जो प्रॉब्लम चल रही थी उससे बाहर निकलने के लिए उन्होंने ये प्लान बनाया। ये प्लान तब बाहर आया जब पुलिस ने बहुत ही सख्ती से इनसे इंटरोगेशन किया। के बाद पता चला कि 2 शख्स इसमें और इन्वॉल्व हैं, जिन्होंने इस बच्चे को लेकर पूना चले गए थे। बच्चे पर क्या बीत रही थी, बच्चा क्या सोच रहा था, उसे शायद कुछ भी नहीं मालूम है, लेकिन माँ ने ऐसा एक खेल रचाया है नकली किडनैपिंग केस का। अब ये पर्दाफाश हो चुका है, तीनों को हिरासत में लेकर गए। पुलिस कमिश्नर ने मीडिया से बात करते हुए सारी बातें बताई हैं। आइए देखते हैं एक स्पेशल रिपोर्ट। दिस वीडियो स्पॉन्सर्ड बाय महालक्ष्मी ज्वेलर्स, मनु मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, KBN यूनिवर्सिटी, इमरान सिल्क हाउस, भारत चिकन सेंटर, अल-शरे ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस, बेग न्यूरो साइकेट्री हॉस्पिटल। ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕಿಡ್ನ್ಯಾಪ್ ರ್ಯಾನ್ಸಮ್ ಪ್ರಕರಣ ವರದಿಯಾಗಿರುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲಿ ದೂರಿನ ಪ್ರಕಾರ 11 ವರ್ಷದ ಬಾಲಕನನ್ನ ಅಪಹರಣ ಮಾಡಿದಾರಂಥ ಪ್ರಕರಣ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾಕ್ಷನ್ ನೋಟ್ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಅವರು ತಿಳಿಸ್ತಾರೆ. ಆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾಕ್ಷನ್ ನೋಟಲ್ಲಿ ಮಿಸ್ ಆಗಿರುವಂಥ ಅಥವಾ ಕಾಣೆಯಾಗಿರುವ ಬಾಲಕ ಬೇರೆ ಹೆಸರಿರುತ್ತೆ. ಆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾಕ್ಷನ್ ನೋಟಲ್ಲಿರುವಂಥ ಬಾಲಕನ ಹೆಸರು ಬೇರೆ ಇದೆ. ಆ ಬೇರೆ ಬಾಲಕನ ಹೆಸರು ಬರೋದು ಅವನನ್ನು ನಾವು ಕಿಡ್ನ್ಯಾಪ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, 22 ಲಕ್ಷ ಕೊಡಬೇಕು, ಒಂದು ವೇಳೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಬಾಲಕನ ಕಿಡ್ನಿ ತೆಗೆದು ಬೇರೆಯವರಿಗೆ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಒಂದು ಭಯ ಹುಟ್ಟಿಸುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಂದಿರ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಅದರಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರು ಕೂಡ ತಿಳಿಸಿಬಿಡಿ ಅಂತ ಮೆನ್ಷನ್ ಆಗಿದೆ. ಈ ಪ್ರಕರಣವನ್ನು ನಾವು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸ್ತೀವಿ. ಯಾಕಂತಂದರೆ ಇಟ್ ಈಸ್ ಒನ್ ಆಫ್ ದಿ ರೇರೆಸ್ಟ್ ಕೇಸ್. ಈ ಕಿಡ್ನ್ಯಾಪ್ ರ್ಯಾನ್ಸಮ್ ಅದು ಬಾಲಕ ಅಪಹರಣ. ಹಾಗಾಗಿ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್, CP ಸಂಪರ್ಕ ಬಂದ DCP, ನಾವು DCP ಎಲ್ಲ ಸುಮಾರು ಎಫರ್ಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಒಂದು ತನಿಖೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಮತ್ತು ಈ ಏನು ಮೂಮೆಂಟ್ಸ್ ಇದೆ, ಏನು ಅಪಹರಣದ ಬಾಲಕನ ಮದರ್ ಆಯಿತು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಅವರ ನೆರೇಷನ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಕೆಲವು ಕಾಂಟ್ರಾಡಿಕ್ಷನ್ಸ್ಗಳು ಬರ್ತವೆ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ನಮಗೆ ಕನ್ಫರ್ಮ್ ಆಗಿದೆ ಏನಂದರೆ ಇದು ಪ್ರೊಫೆಷ್ನಲ್ ಕಿಡ್ನ್ಯಾಪ್ ರ್ಯಾನ್ಸಮ್ ಅಂತ. ಪ್ರೊಫೆಷ್ನಲ್ ಅಂತಂದರೆ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಅನ್ನೋನ್ ಪರ್ಸನ್ಸ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಅದು ರೂಲ್ಔಟ್ ಆಗಿದೆ. ನಂತರ ಈಗ ಬಾಲಕನ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ಸುಳ್ಳು ನಿರ್ಧಾರ, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಬಾಲಕನ ತಾಯಿ ಆಗಲಿ, ನಮಗೆ ಸರಿಯಾದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಮಗೇನು ಕೆಲವು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅನುಮಾನ ಬರ್ತಾಯಿತ್ತು ಅಥವಾ ಗೊಂದಲ ಬರ್ತಾಯಿತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಕ್ಲಾರಿಫಿಕೇಷನ್ಸ್ಗಳನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅವರು ಸ್ಟಬ್ಬರ್ನ್ ಆಗಿದ್ದರು, ಎಸ್ಪೆಷಲಿ ಮದರ್. ಬೇಸಿಕಲಿ ಏನಂತಂದರೆ ಬಾಲಕ ಕಿಡ್ನ್ಯಾಪ್ ಆಗಿದ್ದಾನೆ, ಮತ್ತು ಇನ್ ಬಿಟ್ವೀನ್ ಅವರು ನಮಗೆ ದೂರ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ನಮಗೆ ರೈಟಿಂಗಲ್ಲಿ ಕೊಡಿ ನೀವು, ನನ್ನ ಬಾಲಕ ಸೇಫಾಗಿ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ. ಆ ರೀತಿ ಪೊಲೀಸರು ಕೂಡ ಅವರು ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮಗೆ ಕೆಲವು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ದೊರೆತ ಮಾಹಿತಿ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಇದು ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಟೋಟಲ್ ಟ್ವಿಸ್ಟ್ ಸಿಗುತ್ತೆ. ಇದರಲ್ಲಿ ಏನಂತಂದರೆ ತಾಯಿಗೆ ಅವರಿಗೆ ಪರಿಚಯ ಇರೋರ ಜೊತೆ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ಆರೋಪಿ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಜೊತೆ ಎಲ್ಲಿ ಸೇರ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಒಂಥರ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕಾನ್ಸ್ಪಿರಸಿ. ಅವರು ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಬಂದಿದ್ದು 4th ಈ ಮಂತ್ 4th
6th ಮಗು ಕಾಣೆ ಆಗುತ್ತೆ, 7th ದೂರ ನೀಡ್ತಾರೆ. 6th ಇಲ್ಲಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಪರಿಚಯ ರೋಗನ ಮುಖಾಂತರ ಅವರಿಗೆ ಪರಿಚಯ ರೋಗ ಹತ್ರ ಪುಣೆ ಕಳಿಸಿರ್ತಾರೆ. ಅದರ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ದೂರ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಸೊ ಅಂದಿನಿಂದ ನಮಗೆ ಇದೆಲ್ಲ ಬೆಳವಣಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಬೋದು. ಅವರು ಶಿ ವಾಸ್ ವೆರಿ ಫರ್ಮ್. ನನ್ನ ಮಗು ಕಾಣೆಯಾಗಿದೆ, ನೀವು ತನಿಖೆ ಮಾಡಿಬಿಡಿ, ನೀವು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಮಗು ಬರುತ್ತೆ, ನೀವು ಒಂದು ವೇಳೆ ತನಿಖೆ ಮುಂದುವರಿಸಿದ್ರೆ ಮಗು ಸೇಫ್ ಆಗಿರಲ್ಲ ಅಂತ ಕೂಡ ನಮಗೆ. This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, Manu Multi Speciality Hospital, KVN University, Imran Silk House, Bharat Chicken Center, Al Sharia Group of Institutions, Beg Neuropsychiatry Hospital.